नमस्कार. आपण हे टमॅटोचं रोप बघताय. तर टमॅटोचं रोप ह्याच पद्धतीने आलेलं पाहिजे, कारण त्याच्यावर लव आलेली. अशी लव असेल तर त्यावेळेला ते झाड पटकन सुरू होतं. आणि टमॅटोचा ट्रे घेताना कायम चौकोनीच ट्रे असला पाहिजे, कारण त्याच्या मुळ्या, आता तुम्हाला मी मुळ्या दाखवतो का चौकोनी घ्यायचा. आता चौकोनी ट्रेमधल्या ह्या ज्या मुळ्या दिसत आहे तुम्हाला, या सगळ्या सरळ चालू असतात, त्यामुळे वाढ पटकन होती टमॅटोची. आणि जो चौकोनी असतो त्याच्यामध्ये फायदा होतो, आणि जो गोल ट्रे असतो त्याच्यामध्ये मुळ्या गोल कर्ली होतात, त्यामुळे ते वाढायला जास्त त्रास होतो. आणि 15 दिवस लागतात तरी आपली टमॅटोचं रोप काही सुरू होत नाही. त्यामुळे टमॅटोचं रोप घेताना अशी लव असली पाहिजे, झाडावरती अशी लव असेल तरच टमॅटोची बुक करा, अथवा बुक करू नका. अशा पद्धतीने लव पाहिजे असते. ही लव दिसते आपल्याला. आणि मुळी बघा किती भारी, म्हणजे चौकोनी ट्रे घेतल्यामुळं आणि पानावरती ते दिसतंय. अशा पद्धतीने आपण जर ट्रे वापरले तर चांगले राहील. आणि कधी मल्चिंग पेपर पावसामुळे आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी पेपर लागण किंवा टमॅटो लागण हे चालू आहे. पेपर लावण्याचं काम चालू झालेलं आहे, पेपर आथरण्याचं काम चालू झालेलं आहे. जो मल्चिंग पेपर आहे, बरेच शेतकरी आता रेडीमेड ओल असलेले मल्चिंग पेपर वापरतात. माझ्या मतानुसार रेडीमेड ओल असलेले मल्चिंग पेपर चुकीचं आहे. कारण मल्चिंग पेपर आपण ज्या वेळेला टाकतो, सर्वप्रथम मल्चिंग पेपर टाकतो, ड्रीप टाकतो, त्यानंतर मल्चिंग पेपर टाकतो, माती लावतो, आणि त्यानंतर होल पाडायचे नाही. बिना होलचे पेपर घ्यायचे, पेपरमध्ये ड्रीप टाकायचं, मल्चिंग पेपर आथरायचा, माती लावायची, त्यानंतर ड्रीप द्यायचं 4 तास, 3 ते 4 तास ड्रीप दिलं. चिळबिळीत पाणी मोकळं झालं पाहिजे, दोन्ही सऱ्यांना पाणी लागलं. त्यानंतर आपण 3 ते 4 दिवसानं त्या वावरात जायचं. तोपर्यंत आपण होल मारायचे नाही. 4 दिवसानं त्या वावरात गेल्यानंतर ड्रीप द्यायचं 3 ते 4 तास. त्यानंतर परत आरपार पाणी झालं पाहिजे, आणि त्यानंतर होल मारा. आणि ज्या वेळेला आपण होल मारतो त्यावेळेला परत पाणी दिल्यानंतर त्यावेळेला जी वाफ आपल्या चेहऱ्यावरती येते, ती वाफ असते बुरशीची, मेलेल्या बुरशीची. म्हणजे आपल्या जमिनीतील पूर्ण बुरशी मरून जाते. आणि बऱ्याच वेळेला शेतकरी वर्ग काय करतो, असे रेडीमेड मल्चिंग पेपर घेऊन होलचा त्रास, आपल्याला काहीही कष्ट नसतात, उलट पैसे वाढतात. होल असलेले पेपर घेण्यापेक्षा आपण रेडीमेड पेपर घेऊच नाही, आपण होल स्वतः मारून घ्यायचं. फक्त प्रोसेस काय आहे, मल्चिंग पेपर ड्रीप आथरायचं, मल्चिंग पेपर आथरायचं, परत एकदा सांगतो, आणि माती लावायची. ड्रीप 3 ते 4 तास द्यायचं, चिळबिळीत पाणी आरपार झालं पाहिजे. ही झाली पहिली प्रोसेस. ते झाल्यानंतर 4 दिवसानंतर परत त्या वावरात जायचं, ड्रीप द्यायचं 3 ते 4 तास, नंतर होल पाडायचे. आणि होल पाडल्यावर जी वाफ बसते ती आपल्या मेलेल्या बुरशीची वाफ असते. आणि त्याच्यानंतर